हॅलो फ्रेंड्स, आज आपण आर्टिकल्स पाहणार आहोत. इंग्रजी भाषेमध्ये आर्टिकल्सचा यूज कसा करतात ते पाहू. इंग्रजी भाषेमध्ये ए, एन आणि द, ए, एन अँड द आर नोन ॲज आर्टिकल्स. ए, एन, द यांना आर्टिकल्स म्हणतात. आता डेफिनेट आर्टिकल द ला म्हणतात आणि इनडेफिनेट आर्टिकल ए आणि एनला म्हणतात. दला डेफिनेट आर्टिकल का म्हणतात, तर निश्चित वस्तू किंवा व्यक्ती दर्शवण्यासाठी वापरले जाणारे उपपद हे द आहे. उपपद म्हणजे आर्टिकल. निश्चित वस्तू किंवा निश्चित व्यक्ती दर्शवण्यासाठी आपण द वापरतो, म्हणून याला डिफिनेट आर्टिकल म्हणतात. आता इनडेफिनेट आर्टिकल ए आणि एनला म्हणतात. अनिश्चित वस्तू किंवा अनिश्चित व्यक्ती दर्शवण्यासाठी आपण हे उपपद म्हणजे ए आणि एन हे आर्टिकल आपण वापरतो, म्हणून याला इनडेफिनेट आर्टिकल असे म्हणतात. आर्टिकल ए आणि आर्टिकल एनचा उपयोग कुठे आणि कसा होतो ते पाहू आपण. पहिल्यांदा यूज ऑफ ए आर्टिकल. आता इंग्लिश अल्फाबेट्समध्ये काही वॉवेल्स आहे आणि काही कन्सोनंट्स आहे. तर जे कन्सोनंट्स आहे त्यांच्या नामापूर्वी आपण ए वापरतो, म्हणजे व्यंजनोच्चारी नामापूर्वी आपण ए वापरतो. व्यंजनोच्चारी नामापूर्वी पण ते एकवचनामध्ये. फॉर एक्झाम्पल अ बॉय. आता सिंग्युलर नेम आहे इथे अ बॉय, म्हणून ए वापरला आहे. अ फ्रेंड, अ हॉर्स. ॲनचा उपयोग आपण कुठे करतो, तर स्वरोच्चारी नामापूर्वी एकवचनामध्ये, म्हणजे जे वॉवेल्स आहे इंग्रजी भाषेमध्ये ए, ई, आय, ओ, यू यांना वॉवेल्स म्हणतात, म्हणजे स्वर आहे. फॉर एक्झाम्पल ॲन इव्हेंट, ॲन अम्ब्रेला, ॲन इंक पेन. तर अशा प्रकारे ॲनचा उपयोग आपण इंग्रजी भाषेमध्ये करतो. आणखी काही एक्झाम्पल्स आपण पाहू जिथे ए आणि एनचा उपयोग केलेला आहे. काही शब्दांसोबत नेहमी एचा वापर केला जातो. फॉर एक्झाम्पल अ कपल, अ 1000, अ ग्रेट मॅनी, अ डझन, अ मिलिनियन, अ ग्रेट नंबर ऑफ. एक म्हणजे वन या अर्थाने सुद्धा. फॉर एक्झाम्पल अ बुक, अ गर्ल, ॲन अम्ब्रेला, अ कंट्री. इथे या एक्झाम्पल्समध्ये एक या अर्थाने एचा वापर केलेला आहे. ए आणि एनचा वापर केलेला आहे. लिटिल आणि फ्यू या शब्दांसोबत सुद्धा कशा प्रकारे पहा. अ लिटिल मिल्क, अ फ्यू पीपल. तर इथे एचा वापर लिटिल आणि फ्यू या वर्ड्सच्या समोर ॲज अ आर्टिकल म्हणून झालेला आहे. पहा, व्यवसाय व नोकरीविषयी बोलताना फॉर एक्झाम्पल अ टीचर, ॲन अकाउंटंट, अ डॉक्टर, ॲन इंजिनियर. वन्स आणि ट्वाईस या दोन शब्दांचा उपयोग करताना कशा प्रकारे यूज होतो ते पहा. वन्स अ वीक, वन्स अ डे, वन्स अ मंथ, ट्वाईस अ डे. अशा प्रकारे एचा वापर इथे झालेला आहे. आपण पाहिलं आहे की अनिश्चितीसाठी ए किंवा एन आणि निश्चितीसाठी द वापरला जातो. आता एक्झाम्पलमध्ये पहा. या पहिल्या सेंटेन्समध्ये राज सॅट डाऊन इन अ चेअर. इथे ए वापरला आहे. आणि खालच्या सेंटेन्समध्ये पहा. राज सॅट डाऊन इन द चेअर नियर द डोअर. पहिल्या सेंटेन्समध्ये चेअर कुठे आहे हे निश्चित नाही आहे, आणि दुसऱ्या सेंटेन्समध्ये नियर द डोअर म्हणजे जी डोअरजवळ जी चेअर आहे त्या चेअरमध्ये बसायला सांगितलं आहे. तर राज सॅट डाऊन इन अ चेअर इथं निश्चित नाही आहे, म्हणजे अनिश्चितीसाठी आपण ए किंवा एनचा वापर करतो, आणि जी गोष्ट निश्चित आहे तिथे आपण दचा वापर केलेला आहे.
पहिल्यांदा उल्लेख झाला तर ए किंवा ॲन वापरतात आणि दुसऱ्यांदा जर उल्लेख त्याच गोष्टीचा झाला तर द वापरतात. ते कसं, तर ते आपण या सेंटेन्सवरून पाहू. आय हॅड अ सँडविच. आय हॅड अ सँडविच. आपण पहा, एक सँडविच आहे, त्याच्यासमोर आपण ए वापरलेला आहे. अँड ॲन ॲपल. आता इथे वॉवेल आहे पहिल्यांदा, म्हणून इथे ॲन वापरला आहे. एकवचनी आहे दोन्ही पण, म्हणून इथे ए आणि इथे ॲन आलेला आहे. पहिल्यांदा उल्लेख झाला आहे. फॉर ब्रेकफास्ट द सँडविच. इथे पहा, इथे द आलेला आहे. द सँडविच वॉजंट गुड बट द ॲपल वॉज नाईस. बट द ॲपल वॉज नाईस. आता इथे पण द आलेला आहे. पहिल्यांदा जेव्हा सँडविचचा उल्लेख झाला एकवचनी होतं, म्हणून इथे ए आला. इथे पहिल्यांदा जेव्हा ॲपलचा उल्लेख झाला तेव्हा ॲन आला. पण जेव्हा सेंटेन्समध्ये दुसऱ्यांदा सँडविचचा आणि ॲपलचा उल्लेख आला तेव्हा सँडविचसमोर द आणि ॲपलसमोरसुद्धा द हे आर्टिकल इथे यूज झालेलं आहे. पहा, दचा उपयोग, द या आर्टिकलचा उपयोग केव्हा केव्हा केला जातो. एकमेव गोष्टीपूर्वी, जी या युनिवर्समध्ये एकमेव गोष्ट आहे. फॉर एक्झाम्पल, द सन, द मून, द स्काय, द अर्थ. आणि संपूर्ण वर्गाचे प्रतिनिधित्व दाखवण्यासाठी, म्हणजे एखाद्या पर्टिक्युलर क्लासला रिप्रेझेंट करण्यासाठी. फॉर एक्झाम्पल, द पुअर, द रिच, द रोज. नद्या, सागर, पर्वत, बेटांचा समूह यांच्या नावापूर्वी. फॉर एक्झाम्पल, द गंगा, गंगेज, द गोदावरी, द नाईल, द पॅसिफिक ओशन. ऐतिहासिक इमारती, दिशा यांच्या नावापूर्वी. फॉर एक्झाम्पल, द ताजमहाल, द रेड फोर्ट. आणखी काय म्हणू शकतो आपण, द ईस्ट, द नॉर्थ. न्यूजपेपर, मॅगझिन यांच्या नावापूर्वीसुद्धा द हे आर्टिकल वापरले जाते. द हिंदू, द इंडियन एक्सप्रेस, द टाइम्स ऑफ इंडिया. प्रसिद्ध ऐतिहासिक प्रसंगापूर्वी. फॉर एक्झाम्पल, द रिपब्लिक डे, द इंडिपेंडन्स डे. आणखी द इंडस्ट्रियल रिव्हॉल्युशन. अशा प्रकारे दचा उपयोग होतो. सुपरलेटिव्ह, ॲडजेक्टिव्ह आणि क्रमसंख्यांपूर्वीसुद्धा द हे आर्टिकल वापरतात. फॉर एक्झाम्पल, सुपरलेटिव्ह ॲडजेक्टिव्ह म्हणजे द वायजेस्ट, द ग्रेटेस्ट, द बेस्ट. अशा प्रकारे म्युझिकल इन्स्ट्रुमेंटपूर्वीसुद्धा द हे आर्टिकल वापरले जातात. फॉर एक्झाम्पल, द फ्लूट, द पियानो. प्रसिद्ध पुस्तकांच्या नावापूर्वीसुद्धा द हे आर्टिकल वापरले जाते. द महाभारत, द भगवद्गीता, द वेदास, द बायबल. तर अशा प्रकारे द या आर्टिकलचा उपयोग होतो. या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की ए, ॲन आणि द या आर्टिकल्सला आपण कशा प्रकारे यूज करू शकतो इंग्रजी भाषेमध्ये. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.